नंबरचा चेंडू नक्कीच टाकला गेला. सुरुवात केली गेली खराब चेंडू मिस्टर आकिब कुरेशी यांच्या माध्यमातून एकही चेंडू टाकला गेला नाहीये आणि 5 धावा धावफलकावर. शशांक राऊतच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटते. एका बाजूला पाहायला भेटेल हरिकेश मेहर असे दोन सलामी बॅटर. आकिब कुरेशी पाहायला भेटेल. पहिला षटक घेत आहेत बालाजी रॉयल्स संघाकडून. आकिब कुरेशी असेल, वकास शेख असेल, कुणाल मोहिते, गौरव भरत, प्रतीक संखे, गुरु संखे अशा प्रकारचे खेळाडू नक्कीच नेमले गेलेत बालाजी रॉयल्स संघामध्ये. फ्रीचा चेंडू उडवलाय. डाऊन द ग्राउंड खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत. चेंडू खाली जात आहे. चेंडूला कॅच केला जाईल परंतु फ्रीचा चेंडू होता. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. एक चेंडू 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणता येईल यावेळेस बालाजी रॉयल्स संघाकडून. थोडीशी खराब सुरुवात आहे परंतु चांगला सुरुवात. बॅटिंग पहिले दिले गेले आणि एका चेंडूवर 7 धावा जमा केल्या गेल्या. 2 बॉल 1 चौकार 1 डबल अशा प्रकारे. हा सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू लाईन लेन सोबत चांगली ऑफरेची बाहेर चेंडूला पिचिंग केली. डॉट बॉल पाहायला भेटतं आपल्याला. यशवंतच्या मागे पाहायला भेटत गौरव घरत. शॉट फाइंडिंगला पाहायला भेटतात मिस्टर प्रतीक पाहायला भेटतात. शॉट थर्डमॅनला खेळाडू पाहायला भेटत गुरु संख्ये. तसंच गलीमध्ये खेळाडू पाहायला भेटतो म्हणजे मिस्टर तुषार पाहायला भेटते. परत एकदा सुरेख फटका उडवलाय. चेंडूला पाठवून दिलाय. पीडीपीएलला येतो षटकार. फलंदाज पाहायला भेटतं मिस्टर शशांक राऊतच्या बॅट मधून. तर यावेळेस पहिला षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले त्यांनी अप्रतिम फायदा उचलतोय. दोन्ही हाताने नक्कीच फायदा उचलला गेला. पहिले फलंदाजी नक्कीच दिली गेली आहे आणि त्या फलंदाज नक्कीच चांगल्या प्रकारे स्वीकार करतोय. चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 1 नो बॉल 1 डबल 1 चौकार 1 षटकार 1 निर्धाव चेंडू अशा प्रकारे चेंडू टाकून दिले. आतापर्यंत 3 चेंडू धावा जमा केल्या गेल्या तब्बल 13. चला चेंडू लगेच मैदानाच्या आत पाठवायचा आहे. प्रेक्षक असतील त्यांनी विनंतीशील आमच्या बाजूला जेही चार प्रेक्षक आहेत तसे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला चेंडू प्रोव्हाइड करायचं आहे. काळ आपण पाहिलं धैर्य माली आणि सुरेख आम्हाला सपोर्ट केला होता. त्यांनी चेंडू पुरवठा करण्यासाठी धन्यवाद करूया पीटीपीच्या माध्यमातून. उद्या सुद्धा पाहायला भेटतील आपल्याला लहान लहान खेळाडू. उद्या नक्कीच संधी आहे लहान खेळाडूंना. जे लहान शाळेचे खेळाडू आहेत त्यांनी जर चेंडू आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुरवला तर त्यांच्यासाठी नक्कीच पार्लेचे बिस्किट प्रोव्हाइड केले जातील. हे आपण दक्षता घ्यायची लहान खेळाडूंनी. लहान जे आमचे स्टुडंट आहेत शाळेचे त्यांच्यासाठी खास ऑफर उद्याच्या दिवसामध्ये. आकिबचा पुढचा चेंडू फुलटा सोटा. खेळाडू पाहायला भेटतो तुषार बिस्पिट करतो. चेंडू निघून जातो सिरियल डीप गलीमध्ये 4 धावांसाठी. तर थोडंसं महागडं षटक संगणक पाहायला भेटतं. पहिला षटक घेऊन आता थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते म्हणजे मिस्टर तुषार यांच्याकडून चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 17 या अंकावर. 8 चेंडू 17 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अप्रतिम दर्जेदार सामना. मागील सामना पाहिला मनोज राऊत अक्षरशः सामना खिचून आणला होता जेव्हा गरज होती जिंकण्यासाठी. 29 धावांची 30 धावांची 4 लगातार षटकार लागवले. शेवटचे अनिल पांडे नक्कीच चेंडू निर्धार टाकून तो सामना विजय करून घेऊन गेला आपल्या संघासाठी. परत एकदा क्रॉस बॅट खेळला गेला. डीप लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला येईल परंतु चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. येतोय खणखणीत दणदणीत पालघर तालुका प्रीमियर लीग चौकार. शेवट अंतिम चेंडू असेल. धावसकेची गोष्ट धावसके पाहायला मिळत. प्रकार तब्बल 21 धावा. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला. आखी पाहायला भेटते शेवटचे चेंडू निर्धाव टाकले. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव पाहायला गेला. तब्बल 3 चौकार 1 षटकार 1 नो बॉल 1 डबल अशा माध्यमात 21 धावा जमा केल्या गेल्या. पहिला षटक संपतोय. अप्रतिम फलंदाजी 7 चेंडू खेळले गेले. शशांक राऊतच्या माध्यमातून धावा जमा केल्या गेल्या तब्बल 20.
20 धावा त्याच्या पॅडवरून पाहायला भेटत. 1 बॉल अशा प्रकारे हा षटक विनंती करायला आयोजक जे आहेत त्यांनी लक्ष द्यायचं त्या गौमाता मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढायचं प्लीज. तर बघा एक षटक संपलेली धावसंख्येची गोष्ट. धावसंख्या 21-21 गोलंदाज पाहायला भेटेल. गोलंदाज मागून सज्ज होतोय. वकाश दांडेकर पाहायला भेटेल आणि वकाशची सुरुवात सुद्धा पाहायला भेटेल. तुमच्या खूपच बाहेर पंचनाकी दंडित करतात. व्हाईट बॉल. धावसंख्या इकडे पुढे ससावेल 22. मॅनपॉम शिरगावचा खेळाडू पाहायला भेटतोय. ऑप्शनच्या प्रमाणे पाहायला भेटत. पालघर तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूला एका संघामध्ये किती 16 संघ पाहायला भेटतात. या स्पर्धेमध्ये 16 संघाचे 16 ऑनर पाहायला भेटतील. आपण लीग स्पर्धा जेव्हा जेव्हा साकारतो ना तर लीग स्टेज मध्ये ऑनर हा संघ, ऑनर हा नाव खूप मोठा असतो. हा सुरेख चेंडू परत पंच दशकात बॅट बॉल बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू टाकला गेला. धावसंख्या 2-1 पुढे ससावे. धावसंख्या 23. लीग स्टेज जेव्हा जेव्हा आपण सामने करतो आयोजकाचा डोकेदुखी असते, परंतु जेव्हा जेव्हा ऑनरची साथ भेटते ना तेव्हा सुरेख प्रकारे लीग फॉर्मॅट ची स्पर्धा आपण पाहतोय. तीच लीग फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहतोय यावेळेस पेटेगावच्या सुरेख मैदानामध्ये. उडवलाय यावेळेस शॉर्ट लॉंग आपला खेळाडू त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातो. येते पीडीपीएल चौकार. यावेळेस फलंदाज पाहायला भेटतोय तो म्हणजे हरिकेश मेहरच्या बॅटमधून. तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा, या षटकामध्ये पाहायला गेलं पहिल्या एका चेंडूमध्ये 6 धावा जमा केल्या गेल्या. तर कसं पाहतो यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी राजे मैदान बेटीगावचा सुरेख अप्रतिम ग्रीन कार्पेट चा मैदान. यावेळेस सोडवला परत एकदा सुरेख फटका. पीटीपीएल येतोय षटकार. तर बघलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या. 2 वाईट 1 चौकारी षटकार. धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या धावफलक पाहायला भेटते ते म्हणजे तब्बल 33 धावा 33. थोडीशी महागडी सुरुवात म्हणता येईल गोलंदाजाकडून. परत एकदा उडाला टावरिंग. डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटे येईल आकिब कुरेशी, परंतु यावेळेस चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या पार. येतोय पीटीपीएल षटकार. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आता धावा खर्च केले. 18 धावा 2 षटकार 1 चौकार 2 वाईट अशा प्रकारे धावांची गोष्ट. धावा पाहायला भेटत 39 39 धावा. यावेळेस
साईड बदली केली. टर्म ओव्हर द विकेट आलाय. पहिला चेंडू नक्कीच परत पंच वाईट बॉल घोषित करतायत. खराब गोलंदाजी आता पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये आकिबने खर्च केले होते 21. या षटकामध्ये वकास पाहायला भेटते. पहिल्या 3 चेंडू मध्ये पाहिलं गेलं तब्बल धावा खर्च केल्या गेल्या. 19 धावा खर्च करतोय. 40 धावा धाफलकावर लगावल्या गेल्या. एक महागडी सुरुवात. पाणी रंगाचे बालाजी रॉयल संघाचे गोलंदाज करता ज्यावेळेस फटका सुरेख डीप स्वीपर कव्हर मध्ये निघून जाईल. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पार येतोय. टीटीपीएल चौकार. तर बघूया आपण इकडे विचार नक्कीच केला जातोय. तर जिथे संघ गोलंदाज अजून आहे या संघामध्ये त्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे. पाहिलं तर वंजारी समाजामध्ये एक अप्रतिम गोलंदाज पाहायला भेटते. तो सुंगा खेळताना पाहायला भेटते. बाळाजी रॉयल्स या संघामध्ये वकास आणि आकिब थोडीशी खराब सुरुवात करतायत आणि आतापर्यंत चेंडूचं खोस्ट केलं तर 4 चेंडूचं खेळ संपला या षटकामध्ये. क्रॉस बॅट हरिकेश मेहरच्या बॅटमधून एका बाजूला पाहायला भेटतं फलंदाज मिस्टर शशांक राऊत, तर एका बाजूला हरिकेश मेहर. पाहिलं गेलं तर डगाडमधून विचार करत 6 चेंडू तुम्ही खेळायचे, 6 चेंडू आम्ही खेळायचे. दोन्ही फटकेबाजी करतात. एकेरी दुहेरीचे पहाडा यांनी म्हणलं गेलं नाही. फक्त चौकार आणि षटकार हे शाळेमध्ये शिकलंय आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये तेच दाखवतात. आता पण इनिंगची गोष्ट केली, 11 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावांची गोष्ट केली, 50 धावा पूर्ण होतात. एसएस रिअल टायगर सरपाडा संघाचे सगळ्यात जास्त क्विक 50 धावा पूर्ण केल्या गेल्या पॉवर प्ले मध्ये तो म्हणजे संघ मानला जातो या स्पर्धेमधला एसएस रिअल टायगर सरपाडा. टायगर महिन्याच्या आतमध्ये नक्कीच धाडतोय सरपाडा या भागामधला. हरिकेश एका बाजूला शशांक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. बरेचदा फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटेल परंतु चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषेच्या पार येतोय. चौकार. 54 धावा धाफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर की या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर मुन्ना म्हणजे सूरज मॅनफा मुंडल ज्याच्या नावावर 29 धावा होत्या. त्याच्या अगोदर पाहिलं गेलं तर साबिर शेखवर 24 धावा होत्या. आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये 25 धावा होत्या अनिल वाणीच्या नावावर. आता पाहायला भेटत 33 धावा सगळ्यात महागडा षटक वकास दांडेकर याच्या नावावर या स्पर्धेमधला. तर बघूया यावेळेस जिथे संख्या पाहायला भेटेल. बंड्या नावात जास्त प्रसिद्ध भेटली या खेळाडूला. तोच खेळाडू पाहायला भेटतोय. 2 षटकांचा खेळ संपला की धावांची गोष्ट केली. 10 पाहायला भेटत 54 धावा अप्रतिम दर्जेदार धावफलक लगावल्या गेल्या. एका बाजूला शशांक तर एका बाजूला हरिकेश मेहर. परतीचा कार्पेटद्वारे खेळला गेला. हा पहिला चेंडू असेल जे कार्पेटद्वारे खेळले गेले फलंदाजाने आणि एकेरी धाव पहिली एकेरी धाव पाहायला भेटते या इनिंग्स मध्ये. दुहेरी धाव पाहायला भेटली. 9 चेंडू पाहायला भेटल्या. वाईट चेंडू पाहायला भेटल्या आणि या स्पर्धेमधला 300वा एकेरी धाव लगावली गेली. म्हणजे फलंदाज पाहायला भेटतोय शशांक राऊत यांच्या माध्यमातून. सुरेख काम आपल्याला पाहायला भेटते चिराग तरे यांच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवर काय घडतंय, काय बिघडतंय, किती डॉट चेंडू, किती विकेट, किती चौकार, किती षटकार या स्पर्धेमध्ये लगावले गेले ते प्रत्येक घडामोडी आमच्याकडे पोहोचवतात. सुरेख काम करत असताना मॅन्युअल स्कोरच्या भूमिकामध्ये. फुलटस बॉल मिस टाइम आहे. डीप मध्ये आकिब कुरेशी पाहायला भेटतील करणार नाही चुकी. हरिकेश मेहर यांना पाठवलं गेलंय. मी सांगितलं ना जितेश संख्या म्हणजे बंड्या यांच्याकडे ती संधी ती कौतुक आहे तो निर्माण करून देतोय. वंजारी भागामधला एक अप्रतिम खेळाडू आहे. आलेला पहिल्या चेंडू एकेदाव्यास लोअर फुलटस चेंडू होता. अनिकेश मोठा फटका खेळायचा प्रयत्नामध्ये आकिबला चेंडू हातामध्ये देऊन निघून जातोय मैदानाच्या बाहेर आणि 55 पार्टनरशिप इकडे ब्रेक केली गेली. 15 चेंडू मागे.
लगेच 7 चेंडू 30 धावांची गळी साकारली. हरिकेश मेहर आणि मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतो. 3 चौका 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. यावेळी नवीन फलंदाज संगनायक विशाल तामोरे अंगी नावाने जास्तीच प्रसिद्धी भेटली गेली. या खेळाडूची गोष्ट केली तर एक अप्रतिम दर्जेदार अष्टपैलू खेळाडू जो बॅट हातामध्ये धाव बनवतोय, चेंडू हातामध्ये असेल तर डॉमिनेट करतोय, पुन्हा त्याला विकेट काढतोय आणि जेव्हा तो मैदानाच्या वर्तुळामध्ये फिल्डिंग करतोय ना तेव्हा त्याचं वेगळं रूप पाहायला भेटतं आपल्याला. आणि पहिला चेंडू फुल टच बनवून खेळला गेला. डीप लॉंग लेगला खेळाडू आहे. डीप मध्ये चेंडूवर येईल, चेंडूला अडवलं जाईल म्हणजे पाहायला भेटत तुषार, परंतु वेगाने कुणाला आहे, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 57. 57 धावा धावफलकावर. 57 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पाहायला गेलं तर विशाल आपला खाता उघडतो. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. मॉन्स्टर पाहायला भेटेल शशांक राऊत. यावेळेस ऑफ साइडला कार्पेटद्वारे खेळला गेला खेळाडू पाहायला भेटत. चेंडूवर चेंडू फेडू केला जाईल, परंतु खराब क्षेत्राच्या चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर येते पीडीपीएल चौकार. तर पाहायला गेलं तर पहिले 2 षटक खूप महागडे होते. हा षटक सुरेख चालू होता, परंतु या षटकामध्ये चौकार दिला गेला. खेळाडू पाहायला भेटत वकास दांडेकर चुकी करतोय. दबाव आहे त्याच्यावर. एका षटकामध्ये 33 धावा त्यांनी खर्च केला, थोडासा दबाव, परंतु स्वतःला कमबॅक करावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कधीही कमबॅक करू शकतो, कधीही संधी आपल्याला भेटू शकते. त्या संधीचं सोनं करावं लागतं. त्यावेळेस सुरेख फटका सरळ बॅटने खेळला गेला. व्ही फॅक्टर मध्ये डीप मध्ये आखी पाहायला भेटेल. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. गुरुसंख्य पाहायला भेटेल. यशाच्या मागे चेंडूला गॅदर करतोय, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्या, 1 गडी बाद केला गेला. हा चांगला कमबॅक करणारा षटक पाहायला भेटतोय, ते म्हणजे बालाजी रॉयल्स या नजरेने. यावेळेस उडवला मिस टाइम. संधी आहे, खेळाडू पाहायला भेटेल. चेंडू खाली येतोय आणि यावेळेस चुकी केली गेली गोलू यांच्या माध्यमातून आणि संधी दिली गेली शशांक राऊत यांना. याची बॅट सुरेख बोलते. जितेश नक्कीच थोडंसं निराश असेल, कारण की संधी होती, गोलूने या संधीला गमावलाय. आणि धावसंख्येची गोष्ट केली 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या तब्बल 64 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेमधले जे दुहेरी धावा आहेत ते सुद्धा 100 पूर्ण केले गेले. चला पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्सला विनंतीशील. तो बघूया आपण मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला गेले. 64 धावा धावफलकावर 21.33च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या. 3 षटकांमागे 1 गडी बाद झालाय. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नक्कीच गडी बाद करण्याची संधी होती. गोली आणि संधी गमावली, परंतु बघूया संगणक स्वतः परत एकदा स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि वैयक्तिक दुसरा संघाकडून 4था षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला, तर परंतु यावेळेस विश्वास दाखवावा लागेल मिस्टर आकिब यांना. फुलटॉस बॉल, यावेळेस नो बॉल. पंच नक्कीच दर्शवतात नो बॉल. वेगाने धावतात शशांक राऊत आणि मिस्टर विशाल अंगे डायरेक्ट केले गेले. पंचाने थर्ड अंपायर घेतला. बघूया थर्ड अंपायरच्या भूमिकामध्ये राहील पठाण जोडले जातील आमच्या श्री लाईव्हच्या माध्यमातून. थर्ड अंपायर घेतले गेले तर नो बॉल ने सुरुवात केली गेली. बीमर चेंडू आहे. आकिब थोडीशी खराब सुरुवात करतो. पहिला षटक घेऊन आला तेव्हा सुद्धा बीमर चेंडू पाहायला भेटला. या षटकाची सुरुवात सुद्धा बीमरने केली गेली.
सर डिसिजन पेंडिंग आहे. बघूया शशांक राऊत त्यांच्यासाठी नक्कीच घेतले गेले. पंच नक्कीच दर्शवतील. थर्ड अंपायर जोडले गेले राहुल पठाण श्री लाईव्ह च्या माध्यमातून आणि नॉट आउटचा कॉल आलाय आणि इकडे 3 धावा जोडले जातील. धावसंख्या पोहोचेल 67. लगेच आपण पाहतो पालघर तालुका प्रीमियर लीग उघडे डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज पाहायला भेटेल आकिब कुरेशी. 67 धावा. यावेळेस अंकितच्या बॅटमधून पहिला नक्कीच फ्री चेंडू ऑफसाईडला खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटेल. चेंडूला फील करेल. थ्रो केला जाईल. थांबवलंय परंतु एकेरी धावाने समाधान मानायला गेलं. धावसंख्या पोहोचेल 68 धावा. 68 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी केली गेली आकिबच्या माध्यमातून वकाच्या माध्यमातून परंतु जितेश टंके बंड्या यांनी चांगला कमबॅक करत 10 धावा त्यांनी खर्च केल्या. एक गडी बाद केला. फलंदाज हरिकेश मेहरांना पाठवला मैदानाच्या बाहेर. सुरेख झेल टिपला होता आकिब कुरेशी परंतु जीवनदान दिलं गेलंय. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक वर आहे शशांक राऊत आणि यावेळेस जखमेवर मीठ चोळणारा हा चौकार गोलूच्या मनामध्ये नक्कीच सुईने टोचणारा हा चौकार असेल. कारण की गोलूने संधी दिली आहे ती म्हणजेच शशांक राऊत यांना. ही संधी किती महागडी ठरू शकते. येणारे नक्कीच 10 चेंडू आहेत ते सांगून जाते की शशांकची बॅट सुरेख बोलते. पहिल्या चेंडूपासून तो प्रहार करतो. धावा बनवते आपल्या संघासाठी. धावांची गोष्ट केली. धावा पाहायला भेटतात 72. 72 धावा. तर बघूया आपण 2 चेंडू आतापर्यंत धावा खर्च करतोय. 8 पर्यंत आकिब कुरेशी गोलंदाज मार्फत सज्ज होईल. परत एकदा पारका डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतं. परत चेंडू निघून जातो. 1 बाउन्स सीमारेच्या पार येतोय पीटीपीएल चौकार. चला आपण पाहतोय तिकडे आश्रम शाळेचे विद्यार्थी धन्यवाद असेल आपण चेंडू पुरवतायत. खूप खूप धन्यवाद. पीटीपीएल सीझन मधला चांगला सपोर्ट पाहायला भेटतोय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगावच्या सुरेख अप्रतिम ग्रीन कार्पेट पसरवलं गेलं. हा मैदान पाहायला गेलं तर पालघर तर खूप मैदान पाहायला भेटत परंतु अशा प्रकारचं मैदान एकमेव आहे बेटेगावच्या सुरेख मैदानामध्ये ज्याने नक्कीच सुरेख ठेवले. आणि यावेळेस या मैदानामध्ये सुरेख फलंदाजी करत असताना शशांक मेहर राऊत पाहायला भेटतो. आतापर्यंत धावा बनवले गेले त्याच्या बॅट मधून पाहायला भेटतात. 12 चेंडू 32 धावांची खेळी साकारतोय. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटते शशांक यांच्या बॅट मधून. एका बाजूने संगणक पाहायला भेटतं. विशाल आतापर्यंत 5 चेंडू फेस केले गेले आणि 12 धावा खेळतोय. 2 दुहेरी 1 चौकार 2 सिंगलच्या माध्यमातून. माफ करा 10 धावावर. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चेंडूला ब्लॉक पण टाकला गेला आणि चेंडू येतोय निर्धाव. या षटकांची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेले. आतापर्यंत धावा खर्च केला गेला तब्बल 13 धावा. 1 चेंडू निर्धाव 2 चौकार 2 सिंगल 1 डबल 1 नो बॉल अशा प्रकारे चेंडू टाकले गेले आतापर्यंत या षटकामध्ये. विशाल फक्त सरळ बॅटने खेळतोय. डीप मध्ये गोलू पाहायला भेटेल. चेंडू वेगाने आला. चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांकाची गोष्ट केली तर आपण 4 षटकांचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट केली धावा पाहायला भेटेल. धावफलकावर तब्बल 77 धावा. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या 13. बघूया शेवटचे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल तो म्हणजे मिस्टर जितेश संखे म्हणजेच बंड्या पाहायला भेटतोय. थोडस नक्कीच स्कोरिंग मध्ये क्रिएशन असेल. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या तर म्हणजेच 14 धावले. 78 धावा धावफलकावर आहेत. 78 धावा धावफलकावर. थोडस क्रिएशन केले गेले स्कोरिंगच्या माध्यमातून. पहिला चेंडूला उडवायचा प्रयत्न आकिब पाहायला भेटत. चेंडू खाल्लेला चेंडूला फील्ड करतो. कॅरी झाला नाही. विशाल होता माफ करा. फलंदाज आकिब क्षेत्ररक्षण चेंडू कॅरी झाला नाहीये आणि 1 धाव. जितेश याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं 54 होत्या तेव्हा त्याला बोलवलं गेलं. इकडे बाद केलं मात्र 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 14 आणि आल्याला पहिल्या चेंडू संधी निर्माण केली गेली होती परंतु चेंडू कॅरी झाला नाहीये. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल विशाल तामोरे यांना. त्यावेळी शशांक असेल स्ट्राईक वर.
मिस टाइम आहे. चेंडू खाली खेळाडू पाहायला भेटतो ड्रीमी आणि यावेळेस ड्रीमी करणार नाही चुकी आणि शशांक राऊतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि दुसऱ्या गडी बाद करतोय तो म्हणजे मिस्टर जितेश शंके. बंड्या आपल्या नावाचा डंका मैदानी आतमध्ये वाजवतोय. आतापर्यंत 8 चेंडू टाकले गेले, 11 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी जितेशच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर अनिकेत आरेकर. अनिकेतने आणायला मोठा फटका खेळला. गोलू पाहायला भेटेल. चेंडू खाली येतोय परंतु चेंडू निघून जातो. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. खरखरीत दंडाने येता पीटीपीएल सौकार. आणि या स्पर्धेमधला 150वा चौकार येतो. 150वा चौकार लगावला गेला ते म्हणजेच अनिकेत आरेकरच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये. परत एकदा उडवलाय चेंडूला डीप मध्ये. गोलू गोलू पाहायला भेटतो परत गोलू पाहायला भेटतो प्रेक्षक परत असताना चेंडू निघून जातो सर सीमारेषेच्या पार. कालच्या दिवसामध्ये पाहिल्यानंतर किरण आरेकरची बॅट बोलली होती. आज त्याचे बंधू पाहायला भेटतात मिस्टर अनिकेत आरेकर. बिलॉंग करतात दांडीला. आपण पाहतोय अप्रतिम बांधाची जोडी आहे. परंतु अनिकेत आरेकर काल क्वालिफाय झालेत. किरण आरेकर बघूया आज अनिकेत आरेकर संधी आहे क्वालिफायरची सुपर 8 मध्ये. पहिला सामना खेळतात मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस उडवलाय चेंडूला. बघा गडी बाद होईची संधी आणि यावेळेस फर्स्ट चेंडू. हा चेंडू रील्स मध्ये जाणार आहे. हा चेंडू पाहायला हायलाइट चेंडू असेल शी लाईव्हच्या माध्यमातून. चेंडू सुटला गेला होता. तोफा दिला गेला. विशाल थावर सुद्धा स्माइल करतात आणि अनिकेत आरेकर सुद्धा सरप्राईज झाले. खेळाडू पाहायला भेटतो झेल टीमचं म्हणजेच बंटीच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि गडी क्रमांक 3 बाद केला गेला ते म्हणजे जितेश संके यांच्या माध्यमातून. आपण सांगतो ना कधी कधी आपण जास्त गोड खातो ना, कधी कधी आपल्या दातामध्ये नक्कीच त्रास होतो. तशा प्रकारचे हा चेंडू होता. लालच काफी बुरी बला यहाँ पर देखने को मिलती भी. चेंडू सुटला गेला होता. अनिकेत मोठा फटकाचा प्रयत्न केला. मिस टाइम झाला. आपण पाहतो हायलाइट्स मध्ये आणि तिकडे बंटी पाहायला भेटले. बंटी चेहऱ्यावर सुद्धा हास्य पाहायला भेटतोय. प्रत्येक खेळाडू चेहऱ्यावर हास्य आणणारा हा विकेट पाहायला भेटला आणि मिस्टर अनिकेत आरेकर मैदानाच्या बाहेर. अनिकेत सुद्धा विचार करेल हा व्हिडिओ नक्कीच कट करतील ना, पाहतील कशा प्रकारचा मी चेंडू खेळला आणि जितेश संके हा व्हिडिओ कट करून नक्कीच रील्स वर टाकतील. कारण की आजच्या जगतामध्ये डिजिटलचा जमाना नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. हायलाइट्स असणारा हा प्रतियोगिता झेल टिपला गेला. हा चेंडू पाहायला भेटला. तर बघा मैदानाच्या नवीन बॅटर कैलास पागधरे क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला भेटते. अप्रतिम पंचची भूमिका सुद्धा पार पाडतोय. परंतु खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय SS रिअल टायगर सरपाडा या संघामधून. शेवटचा चेंडू फुलटॉस आकिब कुरेशी आणि कैलास पागधरे 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. धावांची गोष्ट केली या धावफलकावर लगावले गेले तब्बल 89. फक्त धावा खर्च केले या षटकामध्ये 11 आणि तब्बल 3 गडी बाद केले गेले. आपल्या स्पर्धेमध्ये 2 षटक टाकले. धावा खर्च केले तब्बल पाहायला भेटतायत ते म्हणजेच 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि 4 गडी बाद करतोय जितेश पिंपळे. अप्रतिम गोलंदाजी जितेश. सुरेखरित्या कमबॅक करून संघाला येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल ते म्हणजेच संघ पाहायला भेटते बालाजी रॉयल्स. तो गोलंदाज पाहायला भेटेल चिराग पिंपळे. गोलंदाज 37 शेवट अंतिम 6 चेंडू घेऊन नवीन बॅटर पाहायला भेटेल. नॉन स्ट्राइक वर मिस्टर वीरेंद्र भाबरे. स्ट्राइक वर संगनायक आहे विशाल तामोरे. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून धावा आल्या 12. 1 चौका 2 डबल आणि 4 सिंगलच्या मधून 12 धावा खेळतोय.
तर चिरागचा पहिला चेंडू फटका सुरेख फक्त लॉफ केला गेला व्हीप फॅक्टर मध्ये. काय अप्रतिम टायमिंग पाहायला भेटली. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटली मग तब्बल जाऊन पोहोचते 95 95 धावा. या तर कालच्या दिवसामध्ये 54 धावा पाहायला भेटत होतो. म्हणजेच यावेळेस परत एकदा उडाला आकेब कुरेशी चेंडू खाली येतोय आणि परत एकदा फलंदाज बाद विशाल तामोरे 95 धावा लागणारा यावेळेस 5वा झटका तो म्हणजे एसएस रियल टायगर सरपाडे या संघाला. पहिल्या 2 षटकांची गोष्ट केली तर 54 धावा होत्या. मागील आपण पाहायला गेला तर 20 चेंडूची गोष्ट केली ना तर धावा आल्यात ते म्हणजे फक्त 41 आणि 5 गडी बाद केले गेले. चांगला कमबॅक आहे बाळाजी रॉयल्सच्या संघाकडून. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पाहायला भेटेल अक्षय आरेकर येत असताना मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आरेकर पाहायला भेटतो. बघा चिराग पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला गेला. थोडंसं फिल्डिंग मध्ये सजावट केली जाईल. थोडंसं चेंजेस केले जाईल. आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला खेळाडूला ठेवलं गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणले गेले. शॉर्ट गली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंटला खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप काव कॉर्नरला खेळाडूला सज्ज केले गेले. आणि यावेळेस ऑफसाईडला चेंडू खेळला गेला गॅप मध्ये आहे. परत खेळाडू पार चेंडूवर येतो. वकास दांडेकर चेंडूला फील्ड करे. थोडा बंबल झालाय. नॉस टायगर फलंदाज आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावे धावसंख्या धावते 96 धावा या स्पर्धेमधला हाय स्कोर पाहायला भेटतोय आतापर्यंत धावफलकावर. चिराग पिंपली परत एकदा चौथा चेंडू घेऊन होते या षटकामधला. वीरेंद्र भाबरे पाहायला भेटत. पहिला चेंडू फेस करतोय. ऑफसाईडला खेळला गेला. गोलू पाहायला भेटला. खराब क्षेत्र गोलूच्या माध्यमातून चेंडू जात आहे दोन्ही पायाच्या मधून 4 धावांसाठी. गोलू थोडस निराश करतोय आजच्या दिवसामध्ये आणि 100 धावा पूर्ण झाली. ज्या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरतोय एसएस रियल टायगर सरपाडा 100 धावा पूर्ण करणारा. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओढावलाय चेंडूला सडक पे कडक 6 धावा 106 धावा धावफलकावर. सुरेखा क्रॉस बॅटर खेळला गेला. डिपल खेळायला पाहायला भेटतं. तसं कोणाल चेंडूला अडवते. एकेरी धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न षटकातून केला गेला. परंतु बघा 2 धावा सुद्धा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येची गोष्ट केली 108 108 धावा धावफलकावर. गडी बाद झाली म्हणजे 6 5 गडी बाद झाले. 108 धावा धावफलकावर 109 धावांचं लक्ष आहे. पहिल्या दिवसाची गोष्ट केली 60 चा पाहायला भेटला होता. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 80 प्लस धावा पाहायला भेटल्या. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये धावा लगावल्या गेल्या ते म्हणजेच 87 धावांचा लक्ष होता. या सामन्यात पाहिलं 108 धावांचं लगावलं गेलं. 109 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. बघूया बालाजी रॉयल्स संघाची फलंदाज कशा प्रकारे धावा जमवतील. पाहिल्यानंतर बॅटिंग ऑर्डर आहे. गोलू सारखा फलंदाज गुरु सारखा फलंदाज असेल. गौरव घरात लोकल बॉय सुद्धा असेल बॅटिंग करणार. बघूया परंतु 109 थोडस लक्ष मोठं पाहायला भेटेल. तर आपण घेऊया छोटीशी विश्रांती. परत येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चिराग तरे जुड़े हुए माइक्रोफोन की बात कीजिए, बेहतरीन कमेंटेटर मिस्टर अजीत पाटिल भी जुड़े हुए इस प्रतियोगिता के माध्यम से। जो भी इस प्रतियोगिता से माध्यम जुड़े सभी का बेहतरीन वर्क देखने को मिलता है टीम वर्ड हार इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। तो चलिए मैच की शुरुआत की जाएगी। 109 रनों का लक्ष्य। पहले गेंदबाज की बात की जा सकते इंट्रोड्यूस किए जा रहे हैं इस वक्त पहली ओवर लेकर वीरेंद्र आएंगे गेंदबाजी के लिए। वीरेंद्र बाबरे को बुलाया गया। दो सलामी बैटर गौरव घरत एक तरफ कुणाल कुणाल मोहिते नजर आएंगे। दो सलामी बैटर बालाजी रॉयल्स टीम की तरफ से। चलिए मैच की शुरुआत कीजिए। मात्र 30 मिनटों का वक्त होगा। 30 मिनटों में आपको 6 ओवर्स डालने हैं। और जो हम देख सकते हैं मैदान के अंदर जो लाइन गई है, टॉवर की लाइन गई है वायर, उस पर अगर गेंद लगती है मैदान के बाहर जाएगी, चौका या छक्का आएगा तो आपको 4 और 6 दिए जाएंगे। उस पर गेंद लगकर मैदान के अंदर ट्रैवल होती है तो आपको गेंदें डॉट दी जाएंगी। हर एक टीम को एक रिव्यू दिया गया है बीमर गेंद और थ्रो गेंदबाजी के लिए, वो आप रिव्यू ले सकते हैं। अंपायर के पास मौका है रनआउट और रनआउट के लिए रिव्यू लेने का अंपायर लेंगे और कोई भी अंपायर के साथ आर्गुमेंट नहीं करेगा। जो डिसीजन होगा ऑन फील्ड वो आपको मान्य करना होगा। पहली गेंद गौरव के पैरों में आगे लगती हुई अपील की गई। उत्साह ज्यादा विश्वास कम है। देख सकते हैं 22 के रुपए पहला सिंगल। बैकअप नहीं है। बैकअप के लिए खिलाड़ी आए विशाल तामोरे। यहां पर देख सकते हैं जब तक थ्रो किया गया लेग 22 के रूप में 2 रन ऐड किए जाएंगे। 109 रनों का बड़ा लक्ष्य। यहां से लगातार बड़े शॉट्स खेलने। 36 गेंदे 109। अभी एक गेंद हो चुकी है, 2 लगे हैं स्कोर कार्ड पर। आने वाली 35 गेंदे बनाने 107। एक बड़ा लक्ष्य का पीछा करती बाला उड़ाया। इस वक्त गेंद को खेला बल्लेबाज ने, खिलाड़ी मौजूद है, मौका बना और इस वक्त सिल्वर का शिकार गौरव घरत।
रन में यहाँ पर कुशल आएंगे जो गोलू नाम से प्रसिद्ध है प्लस गेंद और बनाने इस मैच को जीतने के लिए यहाँ पर डाउन द ग्राउंड गेंदबाज के मस्तक पे दस्तक मगर वहां पर खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज की बात की जाए शून्य के जगह पहनकर कुशल मैदान के बाहर